स्वाधार योजना 2026-27 सर्वात जास्त कमेंट्स आलेले आहे की सर आम्ही लास्ट इयरला फॉर्म भरलेला नाही आहे. म्हणजे साधारण लास्ट इयरला जर फॉर्म भरला नाही तो विद्यार्थी सेकंड इयर असू शकतो, थर्ड इयरला असू शकतो किंवा मग फोर्थ इयरला असू शकतो, तर आम्ही फॉर्म भरू शकतो का, अशाबद्दल सर्वात जास्त कमेंट्स आपल्या संपूर्ण जेवढे आपण व्हिडिओ टाकत आहे त्यावरती येत आहे की सर स्वाधार योजनेला सेकंड इयर म्हणा, थर्ड इयर म्हणा किंवा फोर्थ इयरला फॉर्म भरता येतो का डायरेक्टली, कारण की लास्ट इयरला फॉर्म भरलेला नाही आहे. आणि त्याचप्रमाणे जर फॉर्म भरता येत असेल तर आता हॉस्टेलला फॉर्म भरायचा का, असा सुद्धा प्रश्न आहे. तर संपूर्ण व्हिडिओ ज्या विद्यार्थ्यांना सेकंड इयर, थर्ड इयर किंवा फोर्थ इयरला फॉर्म भरायचा आहे, जर तुम्ही या अगोदर स्वाधारचा फॉर्म भरलेला नसेल तर एकूण एक वर्ड आपण काय सांगतो या व्हिडिओमध्ये संपूर्ण विद्यार्थ्यांनी बघा, ऐकून घ्या. कारण यामध्ये तुम्हाला हॉस्टेलचा फॉर्म भरायचा की नाही भरायचा, आणि त्याचप्रमाणे तुम्ही लास्ट इयरला जर फॉर्म भरलेला नाही आहे तर सेकंड इयर, थर्ड इयर आणि फायनल इयरला फॉर्म भरू शकता का, संपूर्ण माहिती आपण GR वरून तुम्हाला समजून सांगणार आहे. कारण की GR मधले वर्ड तुम्हालाही माहिती आहे किती हार्ड राहतात, ते समजून घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही आपले वर्क आहे किंवा आपले जे फॉर्म आहे हे तुम्ही भरू शकता. 2024ला सुधारणा करून GR प्रसिद्ध करण्यात आलेला होता. कारण या अगोदरचा GR होता, त्यानंतर यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आणि यामध्ये जे बेसिक पॉईंट दिलेले आहे ते बेसिक पॉईंट अतिशय महत्त्वाचे आहे आणि शासन निर्णयसुद्धा यामध्ये देण्यात आलेला आहे. तर संपूर्ण विद्यार्थ्यांना तर पेमेंट वगैरे किती मिळत असते हे तर तुम्हाला माहितीच आहे. सिटीनुसार तुम्हाला पेमेंट मिळते, जसे की 38,000 तालुका, तर ज्या ठिकाणी महानगरपालिका तिथे 43,000 रुपये, क वर्गवाली 51,000 रुपये आणि जी मोठी सिटी आहे जशी पुणे, मुंबई म्हणतो आपण, तिथे 60,000 रुपये. अशा प्रकारे या 3 ते 4 टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्यात येत असते. ठीक आहे, तुम्हाला यानुसार स्कॉलरशिप मिळत असेल. त्याच व्यतिरिक्त यामध्ये विद्यार्थ्यांना कोणकोणत्या जेही निकष आहे, निकषचा अर्थ काय होतो, अटी लावण्यात आलेल्या आहे ते तुम्हाला चेक करणं बघा. शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी पात्र असणं गरजेचं आहे. म्हणजे जो विद्यार्थी वसतिगृहासाठी फॉर्म भरू शकतो तो विद्यार्थी स्वाधारला फॉर्म भरू शकतो. फर्स्ट इयरला आता काय झालेलं आहे की स्वाधारचा फॉर्म भरायच्या अगोदर फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना स्वाधार डायरेक्टली अप्लाय होत नाही आहे, त्यांना अगोदर हॉस्टेलचा फॉर्म भरावा लागत आहे, बरोबर. त्यानंतर महाराष्ट्र रहिवासी असणं गरजेचं आहे. शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रम विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला असावा, म्हणजे कुठेतरी आपण ॲडमिशन घेण्यात यावी. अनुसूचित जाती म्हणजे SC किंवा नवबौद्ध. त्यानंतर जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. त्यानंतर बघू शकता, ज्या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज केलेले व शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियेच्या क्षमतेअभावी वसतिगृहात प्रवेश न मिळालेले विद्यार्थी या योजनेस पात्र असतील. तथापि ही अट महानगर शहरामध्ये वसतिगृहाची संख्या एकापेक्षा अधिक असल्यास त्या महानगरपालिका किंवा शहरामधील सर्व वसतिगृहातील विद्यार्थी प्रवेश क्षमता विचारात घेऊन वसतिगृह प्रवेश निश्चित करणे बंधनकारक राहील. त्यानंतर प्रवेश न मिळालेल्या उर्वरित पात्र जे विद्यार्थी असेल त्यांना या योजनेचा लाभ द्यावा. याचा अर्थ काय आहे की जे विद्यार्थी फर्स्ट इयरला आहे त्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलचा फॉर्म भरा. जर हॉस्टेल मिळालं नाही तर तुम्हाला स्वाधार योजनेचा लाभ मिळेल. हा पॉईंट झालेला आहे फर्स्ट इयरचे विद्यार्थी. क्लिअर. म्हणजे फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना काय करायचं आहे, अगोदर हॉस्टेल भरा, हॉस्टेलमध्ये नंबर लागला तर हॉस्टेल घ्या आणि हॉस्टेल नाही मिळालं तर मग तुम्ही स्वाधार योजना घ्या. क्लिअर. आता बघू आपण रिन्युअलवाल्यांसाठी. शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करताना संबंधित विद्यार्थ्यांनी अर्जामध्ये स्वाधार योजनेचा पर्याय नमूद करणे बंधनकारक राहणार आहे. विद्यार्थ्यांचे स्वतःचे आधार कार्ड आणि त्या आधार कार्डला तुमचे बँक अकाउंट लिंक असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी प्रवेश घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे बघू शकता, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. म्हणजे तुमच्या फॅमिलीचे जे इन्कम आहे हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. त्यानंतर साधारण यामध्ये देण्यात आलेलं आहे की फॉर्म कधी सुरू होणार, तर जून महिन्यात सांगतात, परंतु जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरपर्यंत हे फॉर्म चालतात. जसे की आता 15 सप्टेंबर सध्या लास्ट डेट देण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यास शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला प्रवेश रद्द करून म्हणजेच वसतिगृहातील जागा रिक्त करून स्वाधार योजनेचा लाभ घेता येणार नाही. आता एखाद्या विद्यार्थ्याचा वसतिगृहाला नंबर लागलेला आहे, तो विद्यार्थी म्हणत आहे की मला ही ॲडमिशन कॅन्सल करायची आहे, मला स्वाधार पाहिजे, मिळणार नाही ॲज पर GR. या व्यतिरिक्त जी माहिती पाहिजे जवळच्या समाज कल्याण ऑफिसला व्हिजिट करा, त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घेऊ शकता तुम्ही. कारण की GR मध्ये दिलेली संपूर्ण माहिती तुम्हाला आपण सांगत आहे त्यामुळे. त्यानंतर एज्युकेशनबद्दल काही पॉईंट्स दिलेले आहे बघा. 11वी 12वी नंतर विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतो, म्हणजे 11वीला सुद्धा मिळते स्वाधार योजनेमध्ये. त्यानंतर स्थानिक रहिवासी नसला पाहिजे हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्यानंतर तुमचं जेही शाळा किंवा कॉलेजेस आहे हे महानगरपालिकेच्या 5 किलोमीटरच्या हद्दीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर एक पॉईंट होता, विद्यार्थ्यांनी नमूद केलेला होता की सर मला 45% किंवा मग 49.50%च्या मधात मार्क्स आहे. कारण की स्वाधारचा पॉईंट काय आहे की 50% मार्क्स पाहिजे. क्लिअर. हा पॉईंटसुद्धा आपण क्लिअर करून देऊ तुम्हाला.
तर तुम्हाला 12वीमध्ये एवढे मार्क्स आहे तर तुम्ही फर्स्ट इयरसाठी स्वाधार योजना भरू शकता का, असा प्रश्न होता तुमचा. याबद्दलची माहिती तुम्हाला आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बघा, पॉईंट नंबर 4 नंबरचा पॉईंट आहे. क्लिअर. स्वाधार योजनेसाठी अर्ज करताना विद्यार्थी ज्या अभ्यासक्रमात शिक्षण घेत आहे त्याच्या केवळ लगतच्या काय म्हणजे मागच्या वर्षी. आता फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी सेकंड इयरला आहे तर लगत म्हणजे फर्स्ट इयर होते. आता एखादा विद्यार्थी फर्स्ट इयरला असेल, लगत म्हणजे त्याची 12वी होते. तर लगतच्या मागील वर्षात किमान 50% गुण किंवा त्याचप्रमाणे जे CGPA वगैरे असते ते अनिवार्य आहे. त्यापूर्वीचे इतर परीक्षेच्या गुणांचा विचार करण्यात येऊ नये. क्लिअर. आता एखादा विद्यार्थी आहे ज्याला पर्सेंटेजमध्ये 50च्या खाली मार्क्स असेल आणि तो विद्यार्थी फर्स्ट इयरला इलिजिबल झाला नाही आहे, परंतु तो सेकंड इयरला इलिजिबल होऊ शकतो का, असं तुमच्या मनात प्रश्न निर्माण झालेला असेल. असे सुद्धा कमेंट्स आलेले आहे. तर बघा, तुम्हाला फक्त मागच्या वर्षीचे पर्सेंटेज विचारलेले आहे, लगतच्या म्हटलेलं आहे. पूर्ण इयरला मग तुम्हाला 10वीत केली आहे तुम्ही, 10वीत तुम्हाला कमी मार्क्स होते म्हणून तुम्ही इलिजिबल नाही आहे असं नाही. आता फक्त लगतच्या म्हणजे लास्ट इयरच्या. क्लिअर. हा पॉईंट समजला तुम्हाला. 4 नंबरचा पॉईंट आहे. त्यामुळे जे मागच्या वर्षी इलिजिबल नव्हते ते यावर्षी इलिजिबल होऊ शकतात. ठीक आहे, बघूच घ्यानंतर. एका शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या योजनेचा लाभ घेतल्यास पुन्हा इतर शाखेची पदवी किंवा अदर जे शिक्षण असेल त्यासाठी तुम्ही इलिजिबल नसणार आहे, कारण की एका शिक्षणाला एकदा स्कॉलरशिप मिळण्यात येणार आहे. त्यानंतर बघू शकता, ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम हा 2 वर्षापेक्षा कमी नसावा म्हणते. बरोबर आहे. 2 वर्षापेक्षा जास्त अभ्यासक्रम असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर ज्या पॉईंटची तुम्ही आतापर्यंत वाट बघत होते तो पॉईंट आपल्यासमोर आलेला आहे. तो पॉईंट म्हणजे 7 नंबरचा. शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेशास पात्र असलेला विद्यार्थी स्वाधार योजनेस पात्र ठरतो. म्हणजे एखादा विद्यार्थी हॉस्टेलसाठी इलिजिबल आहे, बरोबर आहे, तर तो विद्यार्थी स्वाधारसाठी इलिजिबल आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर शासकीय वसतिगृह प्रवेशात नियमावलीनुसार महाविद्यालयीन अभ्यासक्रमाच्या मध्यंतरीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश देता येत नाही. पॉईंट समजून घ्या. वसतिगृहाचा रूल काय आहे? वसतिगृह फक्त फर्स्ट इयर, DSE म्हणजे डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग, साधारणतः आपल्या भाषेत समजून सांगतो की शिक्षणाच्या प्रथम वर्षालाच वसतिगृह प्रवेश देतो, मधात वसतिगृह प्रवेश देत नाही. तुम्हाला सेकंड इयरला, तुम्हाला थर्ड इयरला, तुम्हाला फोर्थ इयरला वसतिगृहात प्रवेश नाही. तुम्ही हॉस्टेलचा फॉर्मसुद्धा भरू शकत नाही, कारण की वसतिगृह प्रवेश देतो ते म्हणजे फक्त आणि फक्त अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाचा किंवा डायरेक्ट सेकंड इयरचे जे विद्यार्थी राहतात इंजिनिअरिंग वगैरे त्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. बाकी मधात कोणालाच प्रवेश मिळत नाही. क्लिअर. तथापि विद्यार्थ्याने स्वाधार योजनेसाठी मध्यंतरीच्या वर्गात शिकत असताना अर्ज केल्यास अभ्यासक्रमातील त्यापूर्वीच्या वर्षामधील पात्रता तपासून केवळ स्वाधार योजनेचा पुढील काळाकरिता लाभ देता येईल. आता तुम्हाला हा पॉईंट समजलेला असेल. 7 नंबरच्या पॉईंटमध्ये सेकंड इयरचा विद्यार्थी इलिजिबल आहे, थर्ड इयरचा विद्यार्थी इलिजिबल आहे, फोर्थ इयरचा विद्यार्थी इलिजिबल आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी लास्ट इयरचे फॉर्म भरलेला नसेल तो विद्यार्थी सेकंड इयर, थर्ड इयर आणि फायनल इयरला रिन्युअलमधून फॉर्म भरू शकतो, म्हणजे एक्झिस्टिंगमधून फॉर्म भरू शकतो. संपूर्ण पॉईंट आपण यामध्ये क्लिअर केलेले आहे. तर अशा प्रकारे ही अपडेट होती. यामध्ये तुम्ही संपूर्ण पॉईंट अजूनही बघू शकता. तर 7 नंबरचा पॉईंट तुम्ही रीड करून घ्या GR मध्ये. आणि तुम्हाला जर कोणी म्हटलं की आम्ही इलिजिबल नाही आहे तर तुम्ही 2024चा GR दाखवा, 7 नंबरचा पॉईंट दाखवा. यामध्ये डायरेक्टली सांगितलेलं आहे की वसतिगृहासाठी प्रवेश देता येत नाही, कारण की मध्यंतरात वसतिगृहाला प्रवेश देताच येत नाही. फक्त आणि फक्त फर्स्ट इयरला हॉस्टेल मिळते. त्यानंतर स्वाधारसाठी योजनेसाठी मध्यंतरीच्या वर्गात शिकत असताना अर्ज केल्यास अभ्यासक्रमातील त्यापूर्वीच्या वर्षामधील पात्रता तपासून केवळ स्वाधार योजनेचा पुढील काळाकरिता लाभ देता येणार आहे. याचा अर्थ अजूनही समजून सांगतो की फक्त एवढंच आहे की तुम्हाला जर एखादा विद्यार्थी सेकंड इयर असेल तर तुम्हाला फर्स्ट इयरला 50%च्या वर मार्क्स पाहिजे किंवा त्या प्रकारे CGPA पाहिजे आणि ATKT वगैरेचा जो प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला त्याबद्दल समाज कल्याणशी बोलावं लागेल, कारण की ते ATKTचं प्रॉब्लेम आहेच यामध्ये की विद्यार्थ्यांना एकचदा ATKT चालणार आहे म्हणून त्यासाठी अजूनही थोडे प्रॉब्लेम आहे. यासाठी विद्यार्थीसुद्धा आपल्या हक्कासाठी भांडत आहे की ATKTचा प्रॉब्लेम हा रद्द करण्यात यावा म्हणून, कारण ATKT एकदाच लागू आहे असं सांगण्यात आलेलं आहे. जर तुम्हाला एका वर्षात 2 वेळा जर ATKT असेल तर तुम्ही दुसऱ्या वर्षाला इलिजिबल नाही आहे, अशा प्रकारे यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. आणि बाकीचे पॉईंट्स अशा प्रकारे आहे. तर विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपले फॉर्म भरा. रिन्युअलचे फॉर्म सुरू आहे. संपूर्ण विद्यार्थी यामध्ये इलिजिबल आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले नाही आहे
ते सुद्धा विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. तर GR नुसार आपण संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना समजून सांगितलेली आहे. तर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरा. फॉर्म भरण्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिलेला आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला कोणती अडचण आहे कमेंट्स करा. कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार. तर स्वआधार योजना 2026-27च्या अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा. चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.